ठिकाणी छोटी रूम आहे, त्या रूम मध्ये ना सिंगल रूम मध्ये हे सगळं काळाबाजार त्यांचा चालू होता. आजूबाजूला हो, पूर्ण आणि family, आजूबाजूला आजूबाजूला पूर्ण छोटे फॅमिली मामुलं आहेत, राहणारी लोक दुकानं, आहेत, दुकानं हे सगळे आहेत. आहेत तिथे. काय नाव आहे तुमचं? काळेवाडी. नाव काय तुमचं? माझं नीला राजगुरू. कुठे राहतात तुम्ही? मी भोसरी. बसरे. तुमचं? माझं सुनीता काने निगडी. आणि तुमचं काय ते? शीतल काने निगडी. मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही 7 वाजल्यापासून ही कारवाईच्या संदर्भामध्ये पोलिसाकडे तक्रार नोंद करताय. पोलिसांनी आतापर्यंत तुम्हाला काय सहकार्य केलं आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी या कारवाईला पोलीस समोर जात आहे? पोलिसांनी आम्हाला सहकार्य असं केलं की हे सगळं आम्ही त्यांना दाखवलं, हे किती टाक्या आहेत एकंदरीत, ह्या सगळ्या काउंट केल्यात टाक्या आणि कशा माध्यमातून त्याचं रिफिलिंग चालू होतं. हा जो पाईप आहे हे त्यांनी बघितलं की काय काय साहित्य त्या ठिकाणी आहे, वजन काटा आहे. आजूबाजूला लोक येत होते, 10 ते 12 लोक त्या ठिकाणी ऑलरेडी आले होते की आम्हाला ह्या टाक्यांमधल्या ह्या टाक्यांमध्ये सिलेंडर त्यांना पाहिजे होता. आम्ही तेही त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी जो हे करणारा व्यक्ती होता त्याच्या संदर्भात त्यांचं बातचीत झाली की हे का करतो वगैरे असं. त्याच्यानंतर त्यांनी टेम्पो बोलवला आणि ह्या टाक्या त्याच्यामध्ये लोड करून या ठिकाणी आणण्यात आले. एकंदरीत आपण जर बघितलं तर व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो बंद झालेला आहे. मात्र आशा एजन्सीकडे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होतो, त्यातून रिफिलिंग केले जाते. ही गंभीर गोष्ट आहे. आज जर समजा तुम्ही याकडे लक्ष केलं नसतं तर शेजारी राहत्या वस्तीमध्ये हे रिफिलिंग केलं जात होतं, आज मोठा अपघात होऊ शकत होता. तर याचा जिम्मेदार कोणाला ठरेल, काय सांगाल एकंदरीत? सामान्याला पण त्रास आहे ना याचा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना, तिथं असं गॅसचं काही दुकान वगैरे नव्हतं. तिथं गॅसचा लिगली बोर्ड नाही, काय नाही. तिथं एक किराणा शॉप आहे आणि त्या किराणा शॉप मध्ये आणि त्याच्या पाठीमागे एक सिंगल रूम आहे आणि खूप म्हणजे आणि त्याच्या पाठीमागे पण एक रूम होती. आम्ही पोलिसांना म्हणत होतो की त्या रूम मध्ये गॅस सिलेंडर असण्याची शक्यता आहे, चला उघडा. तर त्यांनी काय एवढं म्हणजे हे केलं नाही आणि ते साईडला जाऊन त्यांना बोलत पण होते आणि बराच आमचा वेळ वेस्ट केला की 6 वाजल्यापासून आम्ही थांबलोय आणि म्हणजे भयंकर त्रास झाला. असं वाटलं की नाही का की आपण काहीतरी मोठा गुन्हा करतोय आणि जर आपण आणि आम्हालाच उलटे प्रश्न विचारले गेले. ते गॅस एजन्सीवाले होते ते पण आम्हाला तुम्ही कोण आहे, असे 100 दुकाने, तुम्हाला आमचं दुकान भेटलं का, बाहेर काढलं, दरवाजे लावून घेतले आणि थोड्या टाक्या पण त्यांनी हे केलं म्हणजे तिथून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. ज्या वेळेस तुमच्या ह्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस त्या जो काही कोण सिलेंडरवाला होता ज्या वेळेस ती पकडण्यात आलं त्यावेळेस त्या व्यक्तीने तुम्हाला काही धमकीचा काही धमकी वगैरे धमकी दिली आम्हाला की भोसरीपासून ते चाकणपर्यंत तुम्ही हा जो काही हे केला तर तिथून आतापर्यंत एवढे तुम्ही अनेक ठिकाणी ही म्हणजे हे अनलिगली चालतं, काळा बाजार चालतो. तो कसा काही तुम्ही गप्प म्हणजे खपून घेतला आणि तुम्ही इथंच का आले? मग तुम्ही डायरेक्टली इथंच का आले? इथून मागच्या मध्ये लोक तुम्हाला तिथून काय कोण बोलत होता असं? हा असा समोरचा व्यक्ती आम्हाला समोरचा व्यक्ती पोलिसासमोर बोलत होता? पोलीस येण्याच्या आधी पोलीस येण्याच्या आधी. बरं, ज्या टायमाला तुम्ही पोलिसांना सांगितलं की बाबा अशा प्रकारचं जे काही सिलेंडर आहे ते सिलेंडर बंद खोलीत आहे, ते असण्याची शक्यता आहे, तर त्या टायमाला पोलिसांनी तुम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला का या ठिकाणी? ओरडल्यावरच मग हे केले आणि साईडला जाऊन बोलत पण होते. कोणाला बोलत होते? काय साईटला जाऊन? त्या व्यक्तीशी बोलत होते, त्या संबंधित व्यक्तीशी जे रिफिलिंग करतात त्यांच्या. 112 ला आम्ही 112 फोन केला होता. एकंदरीत तुम्ही जर बघितलं त्यानंतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्थित म्हणजे नाही का ह्या टॅक्या आणि ज्या गाडी वगैरे आणि ज्या व्यक्तीला संबंधित व्यक्ती जो कोणी विक्रेता असेल त्याला या ठिकाणी आणल्याच्यानंतर आत्ताच आम्ही येत असतानाच त्या टायमाला तुमच्या कुठल्या तरी व्यक्तीबरोबर थोडीशी बाचाबाची चालल्याचा प्रकारचा होता. कोण होता बरं नेमकं तो व्यक्ती तुमच्याबरोबर अशा पद्धतीने जो वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत? तो गॅसमध्ये मुलगा होता आणि त्याचा तो ओनर आहे ना, तो दुसराच आहे तो आणि त्या ओनरनी पण आम्हाला फोनवर बोललेलं आहे. तर त्या ओनरवरती सुद्धा कारवाई अशी आमची इच्छा आहे. बघू आता पोलिस काय करतात ते. आणि मग आता तुम्ही 4 महिला आहेत, 4 महिला या ठिकाणी या वेळेस रात्रीच्या 10 वाजत आलेले आहेत, 10 वाजत आलेले आहेत, तरी देखील या पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये तुमच्या कुठल्याही तक्रारीचं निवारण होत नसलेलं पाहायला मिळतं. टाइम सांगू शकत नाही. आणि त्यांना रिक्वेस्ट सांगितलं की आम्ही महिला आहे, आम्ही फिर्याद आहे, आम्ही एवढं हे सगळं केलंय, आमचं फिर्याद घ्या आणि आम्हाला जाऊ द्या पटकन सर, आम्ही महिला आहे. तर ते बोलले की वेळ लागल, सांगता येत नाही. या घटनेच्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथं काय तुमची भेट घेतली का किंवा तुम्ही त्यांच्या भेटण्याचा प्रयत्न केलाय का? काय नाही आले. कॉलवरती काही बोलणं वगैरे झालंय? नाही.
मग किती वेळ तुम्हाला असं इथं थांबणार आहे तुम्ही? पिंपरी चिंचवडचे आणि हे चाकण म्हाळुंगे MIDCचा परिसर चालू आहे सगळं प्रोसेस वगैरे. आम्ही 6 वाजता कॉल केला होता. कॉल केल्यानंतर पण ते त्यांना लोकेशन सापडत नव्हतं. आम्ही स्वतः पर्सनली त्यांना नंबर घेऊन सर व्हॉट्सअप पण आम्हाला आहे ना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की तिथं लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीमध्ये जर एखाद्या वेळेस त्याचा स्फोट झाला तर जीवितहानी होण्याची आणि त्यांनी खूप जेव्हा मोठी ते काढलं ना शक्यता ते होती. ह्याचं ते ती gas होऊ चं नये gas पण याचा आम्हाला झालेला सगळ्यात जास्त आनंद होतो की आम्ही हे जे काही केलंय ते एकदम चांगलं काम केलेलं आहे, की अनेकांचे प्राण यामधून वाचलेले आहे. जे काय अनलिगली हे काही काम होतंय तिथेही कुठेतरी याला रोख बसलेला आहे. शहरात एवढा गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना देखील एवढा मोठ्या प्रमाणात काळा बाजाराचा सिलेंडर पाहायला मिळतात. अजून एक दुसरी रूम होती त्याच्यात पण सिलेंडर होते. मग ती room त्यांनी ओपन नाही करू दिली आम्हाला. ती मग पोलिसांच्या मदतीने तुम्ही रूम ओपन करण्यास का सांगितलं नाही पोलिसांना तुम्ही? सांगितलं पण ते म्हणले बाद झाले एवढे पण नाही झाले म्हणले. कोण म्हणलं असं? ते साहेब म्हणले. कोणतं साहेब आणि होतं एक ते? तर हे सिलेंडर आम्ही लोड करताना जे काही या संदर्भात तुम्ही काय आणि त्या व्यक्तींनी भरलेले सिलेंडर घेऊन दुसऱ्या रिक्षामध्ये ते सप्लाय करून निघून चालले होते. तेव्हा देखील पोलिसांचं काम होतं की ते अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे पण आमच्याकडे फुटेज आहेत. म्हणजे आम्ही त्याचे व्हिडिओ काढले की रिक्षामध्ये भरलेले सिलेंडर तुम्ही काय घेऊन जाऊ देता. ते रिक्षामधले पण आहेत ते 3 सिलेंडर भरलेले ते त्याच संदर्भात ऑनलाईन तक्रार CP सरांना करणार आहे. एक आमच्याकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून आम्ही वरती लिगली तक्रार करणार आहे. इथं घेऊन न घेऊ CP ऑफिसला आम्ही जाणार. थँक्यू.